पुण्याच्या दिघीमध्ये माऊलींच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। यावेळी जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून माऊलींच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं। आढावा घेतला आमची प्रतिनिधी शिवानी पांढरेने। ज्या क्षणाची सगळे दिघीकर वाट बघत होते तो क्षण आला आहे। अक्षरशः ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिघीत दाखल झाली आहे आणि ही माझ्या समोर जर बघत असाल तर अत्यंत विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळीकडे नागरिक, पुणेकर, वारकरी एकत्र आलेले दिसत आहेत आणि हेच दृश्य डोळ्यात सामावून घेण्यासाठी अनेक कॅमेरे या पालखीवर लावण्यात आलेले आहे। सगळेजण फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत, धावत पळत या पालखीला कसं तरी हात लावून आपण दर्शन घेऊ यासाठी सगळ्यांची लगबग पाहायला मिळते आहे। सकाळपासून पालखी जेव्हा मार्गस्थ होताना पुण्याकडे जेव्हा निघाली होती तेव्हापासून असाच उत्साह कायम होता। मात्र दिघीत ही पालखी थोडा वेळ थांबते, या सगळ्यांना आशीर्वाद घेतात। सगळ्यांचा आशीर्वाद दिल्यानंतर ही पालखी पुण्याकडे मार्गस्थ होते आणि पुण्यात जाताना प्रत्येक या सगळ्या मार्गांवर अशाच पद्धतीनं पालखीचं स्वागत केलं जातं। हे सगळे वारकरी याच क्षणाची वाट बघत होते, हे सगळे दिघीकर याच क्षणाची वाट बघत होते आणि अखेर तो क्षण आला आणि सगळेजण आता पालखीचं दर्शन घेण्यासाठी लगबग करताना दिसत आहेत आणि हीच लगबग पुण्यात देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। कॅमेरामन उत्तम सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, दिघी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।